तर आपण ही दृश्य पाहतोय आता भारतीय संघाची या बसेस या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानातून निघालेल्या आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। भारतीय संघ आज मायदेशी पोहोचला, दिल्लीमध्ये ते उतरले आणि त्यानंतर दिल्लीकरांनी भारतीय संघाचं जोरदार स्वागत केलं आणि त्यानंतर आयटीसी मध्ये केक कापण्यात आला, डान्स करण्यात आला, सेलिब्रेशन करण्यात आलं आणि त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचलेला होता आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा संघ आता रवाना झालेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय, दोन बसेस आहेत, या दोन्ही बसगाड्यांमध्ये आपला भारतीय संघ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचलेला होता। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? आता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानातून निघतोय। श्वेता, जवळपास 1.5 तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या भारतीय संघासोबत गप्पा मारलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि या विजयाबद्दल त्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत पुढच्या प्रवासासाठी। या ठिकाणाहून आता भारतीय संघ जो आहे तो दिल्ली विमानतळाकडे जाईल आणि तिथून थेट ते मुंबईला येणार आहेत। आपल्याला माहिती आहे आज सायंकाळी मुंबईमध्ये भारतीय संघाचं खूप मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे वानखेडे स्टेडियमवरती। या सगळ्या संघाचा खरं तर कौतुक सोहळा आहे आणि 125 कोटी रुपये जे भारतीय संघाला देण्यात येणार आहे ते देखील राशी सायंकाळी वानखेडे स्टेडियमवर देण्यात येणार आहे। पण श्वेता, त्यापूर्वी जर आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह वरनं वानखेडे स्टेडियम पर्यंत या सगळ्या संघाचा ओपन बसमधनं मिरवणूक निघणार आहे, त्यांचं कौतुक केलं जाणार आहे आणि त्यासाठी हजारो चाहते जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि सायंकाळचा हा सगळा सोहळा जो आहे तो खरं तर एक प्रकारे नयनरम्य असा असणार आहे श्वेता। कारण आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने सकाळी भारतीय संघाचं राजधानी नवी दिल्लीमध्ये विमानतळावरती आगमन झाल्यानंतर जशा जल्लोषात स्वागत झालं होतं तसाच सोहळा सायंकाळी होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज संघाचं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे सायंकाळचा सोहळा बघणं खरं तर महत्वाचं असणार आहे, नयनरम्य आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा मन या सगळ्या सोहळ्यामुळे रमून जाणार, त्यामुळे त्या सोहळ्याकडे सायंकाळच्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून आता भारतीय संघ रवाना झालेला आहे। तो थेट दिल्ली विमानतळावर पोहोचेल आणि तिथूनच आता मुंबईकडे रवाना होणार आहे। विशेष विमानानं मुंबईमध्ये भारतीय संघ दाखल होणार आहे। आज संध्याकाळी मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे आणि त्यासाठी आता मुंबईकर सज्ज झालेले आहेत। क्रिकेट प्रेमींमध्ये एक उत्साह संचारलेला आहे कारण आज संध्याकाळी त्यांना आपल्या क्रिकेटपटूंना पाहता येणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, दिल्लीकरांनी भारतीय संघाचं जंगी स्वागत केलेलं होतं। 17 वर्षांनंतर भारतीय संघानं T20 विश्वचषक जिंकलेला होता आणि त्यानंतर आज तो मायदेशी परतला आणि यावेळी क्रिकेटपटूंचं कौतुक करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये विमानतळावर क्रिकेट रसिक पाहायला मिळालेले होते। यावेळी या खेळाडूंनी सर्वांसोबत नृत्य सुद्धा केलेलं आहे, भांगडा केलेला आहे आणि आपला आनंद व्यक्त केलेला आहे। जंगी स्वागत आज दिल्लीमध्ये भारतीय संघाचं झालेलं होतं। रोहित शर्माने सुद्धा डान्स केलेला आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरून भारतीय संघाच्या 2 बसगाड्या रवाना झालेल्या आहेत। दिल्ली विमानतळाकडे या बसगाड्या आता रवाना झाल्यात, तिथून थेट विशेष विमानानं भारतीय संघ मुंबईमध्ये दाखल होईल आणि आज संध्याकाळी मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी रॅली काढली जाणार आहे।